Hello students, welcome once again. So let's start with the discussion of interference or wave theory of light, or we can say that wave optics. Okay, last lecture पर्यंत आपण wave theory of light आणि interference इन डिटेल स्टडी केलेला आहे. आता त्या रिलेटेड काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे की CET एक्झामला आत्तापर्यंत विचारलेले आहेत त्याचं डिस्कशन आज आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर एक दोन पॉइंट्स याच्या पुढचे आपण घेतोय, ज्याच्यामध्ये एक ऑप्टिकल पाथ लेंथ असा एक छोटासा पॉइंट आहे, थिओरॉटिकल हा एक छोटंसं एक्सप्रेशन आहे, आणि त्याच्यानंतर मग या टॉपिकचा पुढचा पार्ट म्हणजेच डिफ्रॅक्शन आपण सुरू करतोय. कारण इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन दीज आर टू ऑल्सो इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स ऑफ द लाईट. ओके, जर आपण प्रिवियस सिलेबस चेक केला तर प्रिवियस सिलेबसमध्ये आपल्याला वेव थिअरी ऑफ लाईट पहिला टॉपिक होता आणि इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन दुसरा टॉपिक होता. मग आता हे जे तीन पार्ट्स आहेत, दॅट इज वेव थिअरी ऑफ लाईट, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन, ऑल दीज थ्री पार्ट्स आर कंबाईन टुगेदरली अँड इट इज कॉल्ड ॲज अ वेव ऑप्टिक्स. सिलेबसमध्ये फारसा बदल नाही आहे, ठराविक पॉईंट्स आहेत तेवढंच फक्त रिअरेंज केलेलं आहे, पण ऑलमोस्ट जो लास्ट सिलेबस होता सेम त्याच टाईपमध्ये थोडंसं NCERTचं स्वरूप त्याला दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं सिलेबस डिझाईन करून लाईटशी रिलेटेड तुम्हाला एकच टॉपिक वेव ऑप्टिक्स नावाचा ठेवलेला आहे आत्ता यावर्षी. ओके, त्यातही बरेचसे पॉईंट रिडक्शन झालेले आहेत. दोन महत्त्वाचे पॉईंट रिड्यूस आहेत, एक आहे तो पोलरायझेशनचा आहे आणि एक आहे तो ऑप्टिकल पॉवरचा आहे. ओके, मग त्याच्यामध्ये टेलेस्कोप असेल किंवा मायक्रोस्कोप असेल, जे काही लाईटचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांचा जो काही स्टडी आहे तो थोडासा रिड्यूस केलेला आहे. त्याच्यामधली मग रिझॉल्विंग पॉवर असेल, काही थेरॉटिकल पॉईंट्स त्याच्या रिलेटेड आहेत ते थोडेसे रिड्यूस आहेत, पण आपण तेही जस्ट इंट्रोड्यूस करूया त्याची, जेणेकरून तुम्हाला कुठंतरी त्याचा पुढं रेफरन्स येऊ शकतो. त्यामुळे अजून एक कदाचित 2 किंवा फार फार तर 3 लेक्चरमध्ये हा टॉपिक व्यवस्थित संपून जाईल. टॉपिक थोडासा लेंदी आहे, अजून न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला बघायचं आहे. बुकमधले सगळे न्यूमेरिकल्स आपण सॉल्व करणार आहोत, पण त्यापूर्वी आत्तापर्यंत जे काही CETचे क्वेश्चन्स होते त्याचंही डिस्कशन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. सो लेट स्टार्ट विथ सम क्वेश्चन्स बेस्ड अपॉन द इंटरफरन्स अँड दोज क्वेश्चन्स वेर आस्क्ड इन CET examination. Okay, look at the question. Young's double slit experiment is carried out by using green, red and blue light, one color at a time. The fringe widths recorded are beta G, then beta R and beta B respectively. Then okay, fringe widths are given. Fringe widths आता आपण काल बघितलेलं की फ्रिंज विड्थ काय असते. आता इथं प्रत्येक कलरची वेगवेगळी फ्रिंज विड्थ इथं दाखवलेली आहे. बीटा रेड एक म्हणलेला आहे, बीटा ग्रीन म्हणलेला आहे आणि बीटा ब्ल्यू म्हणलेला आहे. ओके, जस्ट रेड, ग्रीन आणि ब्ल्यू लाईट्स यूज केलेल्या आहेत आणि ह्या 3 लाईट्स ज्या आहेत त्यांच्या फ्रिंज विड्थची नोटेशन्स इथं दाखवलेल्या आहेत. सो नोटेशन्स आर इन द फॉर्म ऑफ बीटा. ओके, आपण जनरली एक्स नोटेशन घेतो ना. सो आता आपल्याला ह्या तिघांमध्ये रिलेशन काढायचं की तिघांपैकी मोठा कोण असेल असं काढायचं आपल्याला. मी तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवा म्हणलं होतं की लॅम्बडा इज इक्वल टू XD बाय कॅपिटल T. चालेल का बघा. सो याच्यावरून आपण हा जो एक्स आणि लॅम्बडा आहे हे एकमेकांना कशा आहेत, डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत असं आपण म्हणू शकतो. इट मीन्स व्हॉट, द फ्रिंज विड्थ अँड वेवलेंथ बोथ आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू इच अदर. दिस इज बाय आवर यंग्स डबल स्लिट, जो काही आपण लास्ट लेक्चरला इन डिटेल तो स्टडी केलेला होता. त्याच्यामध्ये आपण किंवा त्याच्या सुरुवातीला मी एक फॉर्म्युला तुम्हाला हा लिहून दिलेला होता की लॅम्बडा हे वेवलेंथ असते आणि एक्स हे फ्रिंज विड्थ असते, डी हे 2 सोर्समधलं डिस्टन्स असतं, कॅपिटल डी हे सोर्स आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स असतं. सो जर आपण या फॉर्म्युल्याकडे जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की फ्रिंज विड्थ आणि वेवलेंथ एकमेकांना कशा आहेत, ऑब्वियसली डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. मग ज्या लाईटची वेवलेंथ जास्त त्या लाईटची साहजिकच फ्रिंज विड्थ कशी असेल, जास्त असेल. मग तुम्हाला मी हे पण लक्षात ठेवा म्हटलं होतं की रेड कलरची वेवलेंथ ही जास्त असते, बरोबर, ग्रीन अँड ब्ल्यू. चालेल का बघा, हा फॉर्म्युला लिहिला तर व्हॉट इज दॅट, इट शोज दॅट द वेवलेंथ ऑफ द रेड कलर इज मॅक्सिमम ॲज कम्पेअर टू द ब्ल्यू शेड. रेनबोमध्ये हे कलर्स असतात ना, विबगॉयर म्हणतो आपण,
व्हायलेट ब्ल्यू शेड एका साईडला असतो आणि रेड ऑरेंज रेडिश ऑरेंज शेड एका साईडला असतो. ओके, सो त्यामध्ये जो रेड शेड आहे त्याची वेवलेंथ कशी असेल, जास्त असेल. मग मला सांगा रेडची जर वेवलेंथ जास्त असेल तर साहजिकच त्याची फ्रिंज विड्थ पण कशी असेल, जास्त असेल. सो वी कॅन राईट बीटा रेड ग्रेटर दॅन बीटा ग्रीन greater than beta blue. So you have to choose this option. What is this? What this shows? It shows the fringe width of the red color than the blue color is highest. So we can say that D option is there. चालेल का बघा. So what it shows? It shows the relationship between fringe width and wavelength and it gives the details of fringe width and wavelength. समजलं का बघा, लक्षात आलं का बघा. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट इफ वेवलेंथ ऑफ लाइट इज डबल्ड विदाउट चेंजिंग ऑदर कंडिशन देन द फ्रिंज विड्थ विल बी. सेकंड क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन तर आपल्याला झाला डी ऑप्शन. सेकंडमध्ये पुन्हा विचारलेलं आहे की फ्रिंज विड्थ आणि वेवलेंथ मधलं रिलेशन काय. सो फ्रिंज विड्थ अँड वेवलेंथ साहजिकच आत्ताच बघितलं ना आपण. फ्रिंज विड्थ अँड वेवलेंथ बोथ आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईच अदर. मग असं म्हणलेलं आहे की एक्सपेरिमेंट तोच आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. कालची जी प्रोसेस होती, सोर्सेस स्क्रीन होती, इंटरफरन्स पॅटर्न मिळत होता, हे सगळे क्वेश्चन्स इंटरफरन्स आणि वेव्ह थिअरीशी रिलेटेड आहेत. याच्यामध्ये अजून डिफ्रॅक्शन आलेलं नाही आहे. सो या एक्सपेरिमेंटमध्ये जर वेवलेंथ ऑफ लाईट इज डबल्ड विदाउट चेंजिंग अदर कंडिशन देन फ्रिंज विड्थ विल बी. जर वेवलेंथ काय केली, थोडक्यात हाच फॉर्म्युला आहे बघा. इफ वेवलेंथ इज डबल्ड म्हणजे साहजिकच जर वेवलेंथ डबल केली देन फ्रिंज विड्थ ऑल्सो डबल बाय विदाउट चेंजिंग अदर कंडिशन्स. इट मीन्स व्हॉट वी हॅव or we cannot change the small d or capital D value. It means the distance between two sources or the distance between source and slit, source and screen. We cannot change these two distances. It means small d and capital D. So we can say that if lambda is doubled, then obviously fringe width is also doubled because lambda and fringe width are directly proportional to each other. Okay, so we can say that it is to be doubled. So A option. समजलं का बघा. सो बोथ क्वेश्चन्स आर बेस्ड अपॉन फ्रिंज विड्थ. नेक्स्ट, बँड विड्थ फॉर रेड लाईट ऑफ वेवलेंथ 6400 Armstrong and is 0.32 mm. If red light is replaced by blue light of wavelength 4800 Armstrong, then the change in bandwidth will be. Change in bandwidth will be. Okay, we have to find out the change in bandwidth. Okay, first of all we will find bandwidth. Bandwidth, it means what? Fringe width, we can say that. Okay, so fringe width for red light of wavelength 6400 Armstrong unit is given आणि रेड रिप्लेस करून ब्ल्यू लाईट वापरली तर त्याची फ्रिंज विड्थ काढून पुन्हा चेंज इन फ्रिंज विड्थ म्हणजेच बँडविड्थ विचारलेली आहे. सो आपण हा फॉर्म्युला जर कंटिन्यू केला, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. इट मीन्स व्हॉट? एक्स, आता दोन कंडिशन्स आहेत. एक आहे, पहिला कलर कुठला आहे? सो फर्स्ट कलर इज व्हॉट? रेड कलर. ओके, अँड सेकंड कलर इज व्हॉट? ब्ल्यू कलर. ओके, सो वी कॅन राईट दिस फॉर्म्युला दॅट इज एक्स आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा आर. And we can write x blue is directly proportional to lambda blue. हाच फॉर्म्युला आपण दोन कंडिशन्स मध्ये फक्त काय केला आहे? डिवाइड केलेला आहे. लक्ष देते का बघा. आता सिंपल काय करूया, दोन्ही इक्वेशन्स एकमेकांना डिवाइड करू. आता इथला स्मॉल डी कॅपिटल डी काय चेंज केलेलं नाही आहे. फक्त लाईट जी आपण इन्सर्ट करतोय सोर्समधून ती एकदा रेड केली आणि एकदा ब्ल्यू केलेली आहे. बाकीची जी स्मॉल डी आणि कॅपिटल डीची अरेंजमेंट कशी आहे? सेम आहे. सो वी कॅन डिवाइड दिस टू इक्वेशन. सो वी विल गेट XR upon X blue is equal to wavelength of red upon wavelength of blue. Now the givens are regarding the red color 6400 Armstrong unit is given, that is wavelength 6400 Armstrong unit, as well as XR fringe width of the red is given, it is 0.32 mm. 0.32 mm. बघा व्यवस्थित मी गिवन पॉइंट्स लिहितोय. नेक्स्ट ब्ल्यूची वेवलेंथ दिलेली आहे.
So wavelength of blue is 4800 Armstrong unit. 4800 Armstrong unit, and we have to find the X blue and as well as we have to find the change. आता एक लक्षात येते का बघा, आधी वेवलेंथ एवढी होती, नंतर वेवलेंथ एवढी झाली ना, रेडची जास्त आहे, ब्ल्यूची कमी आहे, म्हणजे साहजिकच 0.32 पेक्षा आन्सर कमी येणार आहे. सो किती मग चेंज येईल दोघांमधला, म्हणजे XR मायनस XB काढायचा ना, त्याला आपण चेंज इन फ्रिंज विड्थ म्हणूया. सो आपल्याला फाइंड करायचा चेंज इन फ्रिंज विड्थ म्हणजे XR मायनस XB किती येईल हे काढायचं आहे. पण त्याच्या आधी आपल्याला कोण काढला पाहिजे, XB काढला पाहिजे. त्यासाठी ह्या ज्या 3 व्हॅल्यूज आहेत त्या इथं पुट करूया आपण. सो देअरफॉर XR म्हणजे किती 0.32 घेऊया, आहे तसंच घेऊया. नेक्स्ट XB वी हॅव टू कॅल्क्युलेट, सो आहे तसंच ठेवा रिमेन. लॅम्बडा R घेऊया आपण 4600 Armstrong युनिटच ठेवूया, आणि हा सुद्धा 4800 Armstrong युनिटच ठेवूया. हे 2 झिरोज निघून जातील. सो XB जर आपण इकडे घेतला तर हा 48/46 होईल आणि हा 0.32 होईल. आता हे तुम्ही डिटेलमध्ये सॉल्व करू शकता. येणार आन्सर हे MM मध्ये येणार का, तर 0.32 आपण कशात ठेवलेला आहे, MM मध्ये ठेवलेला आहे. सो जर तुम्ही XB फाइंड आउट केला तर तो MM 0.32 किंवा 0.24. आता हे फक्त तुम्ही डिटेलमध्ये सॉल्व करा. आय थिंक हे 0.24 MM येते, 0.24. ओके, सो दिस इज व्हॉट XB. म्हणजे जो ब्लू कलर आहे त्याची फ्रिंज विड्थ एवढी आली, रेड कलरची फ्रिंज विड्थ एवढी दिलेली आहे, कमी आली याच्यापेक्षा ना. ओके, सो आपल्याला आता काय करावं लागेल, थोडंसं सॉरी XB 48 रेड, येस ब्ल्यू, येस. हे थोडंसं फक्त आता तुम्ही कॅल्क्युलेशन्स हे करून बघा. सो 0.32 आणि 0.24 मधला जर चेंज बघितला तर आपल्याला थोडक्यात 0.08 बरोबर आहे का बघा, MM म्हणूया आपण. ओके, चेक करूया आपण. सो 8 × 10⁻⁵ आन्सर आहे याचं. सो MM 0.08 × 10⁻³ मीटर. ओके, yes, so it will 8 × 10⁻⁵ मीटर इज द आन्सर. बरोबर आहे, बी ऑप्शन आहे. हे फक्त कॅल्क्युलेशन जराशी व्यवस्थित करून बघा. मी हे डायरेक्ट आन्सर लिहिलेला आहे. ओके, सो रेड लाईटची वेवलेंथ येस 48, हे इट इज नॉट, इट इज 6400, इट इज 64, कारण रेडची वेवलेंथ जास्त असते ना. सो 64, सो इट बिकम 64. हां, आता जमेल बघा. गिवन पॉईंट चेक करा, आधी न्यूमेरिकल्स बघा, चुकून इथं हे घेतलं होतं. सो 6400 Armstrong युनिट ही रेडची वेवलेंथ आहे, आणि ब्ल्यूची साहजिक कमी असणार, रेडची जास्त असते. सो हे चुकून झालेलं होतं. सो हे सॉल्व करा, तुम्हाला 0.24 MM मिळेल. सो मग चेंज घेतला ना आपण, चेंज मी तुम्हाला सांगितलेलं इथं. मोठी फ्रिंज विड्थ कुणाची असेल, साहजिकच रेडची असेल, का तर वेवलेंथ जास्त असते ना. आणि छोटी कुणाची आलेली आहे 0.24, ती ब्ल्यूची आलेली आहे. मग रेडची किती होती 0.32 होती, ब्ल्यूची फ्रिंज विड्थ किती आली 0.24 आली. तर मग चेंज किती आला दोघांमधला, तर दोघांची काय करायची, सबट्रॅक्शन करायची. सो बाय गेटिंग सबट्रॅक्शन यू विल गेट द आन्सर लाईक 8 × 10⁻⁵. दॅट इज बी ऑप्शन यू विल गेट. नेक्स्ट पुढचा CETचा क्वेश्चन आहे बघा. इन ए डबल स्लिट एक्सपेरिमेंट द डिस्टन्स बिटवीन द स्लिट इज 1 mm and screen is 25 cm away from the slits. The wavelength of light is 6000 Armstrong unit. Then the width of fringe on the screen is. Very simple. Directly use this formula. X is equal to lambda d upon small d. बघा आता x असेल तर मात्र d इकडे मल्टिप्लाय होईल ना, स्मॉल d खाली येईल. आता इथं तुम्हाला स्मॉल d दिलेला आहे, कॅपिटल D दिलेला आहे, ॲज वेल ॲज लॅम्बडा दिलेला आहे. सिंपल गिवन पॉईंट्स आहेत, हे सगळे गिवन पॉईंट्स त्याच्यामध्ये पुट करायचे. आता बघा, इन ए डबल स्लिट एक्सपेरिमेंट द डिस्टन्स बिटवीन द स्लिट इज 1 mm अँड द स्क्रीन इज 25 cm. सो हे 1 mm दिलेलं आहे. सो इथं तुम्ही कन्वर्ट करू शकता 10⁻³ मीटर, आणि हे दिलेलं आहे 25
सेंटीमीटर. सो हे सुद्धा कन्वर्ट करू शकता तुम्ही 25 इंटू 10⁻² मीटर. का तर आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा ना. कुठला फॉर्म्युला आहे बघा, फ्रिंज विड्थचा हा फॉर्म्युला आहे. दिस एक्स इज नथिंग बट व्हॉट, फ्रिंज विड्थ. झाला ना हा फॉर्म्युला, कालच आपण सॉल्व्ह केलेला आहे. बऱ्याच केसमध्ये हाच फॉर्म्युला आपण घेतो. सो आपण स्मॉल डी, कॅपिटल डी, लॅम्बडा पण दिलेला आहे. सो लॅम्बडा इज 6000 ॲमस्ट्रॉंग युनिट. बघा हे लॅम्बडा मी कसं लिहितो, 6000 ॲमस्ट्रॉंग युनिट. सो इट बिकम्स 6000 इंटू 10⁻10. यात पण पुन्हा ह्या 3 झिरोज तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता. 3 झिरोज ॲडजस्ट केले म्हणजे पॉईंट लेफ्टला आला ना, लेफ्टला 3 डिजिटनं म्हणजे प्लसची ॲडजस्टमेंट. सो यू कॅन राईट 6 इंटू 10⁻7 मीटर. सो ऑल दीज आर द व्हॅल्यूज इन SI units, or we can say that all these are in MKS units. So you can directly put the values here. So हे फक्त आता मग सॉल्व करा. 10⁻7 स्मॉल डी, कॅपिटल डी आहे 25 इंटू 10⁻², अँड अपॉन स्मॉल डी आहे 10⁻3. So you will get adjusted all these values and you will get the answer. 0.15 mm येते का चेक करा. mm it means what, 10⁻. येईल बघा. हे -7 -2 -9, हे वरती गेले की -6 आणि हे ॲडजस्ट केलं की -3. 1 2 3 येईल, ॲडजस्ट केले की येईल बघा. हे 25 कधी 150 होतं आहे आणि इंटू हे 10⁻7 -2 -9, हे वरती आलं की -6 होईल. पुन्हा हे 3 ॲडजस्ट करा, 1 2 3. सो इट बिकम्स 0.15 इंटू 10⁻³ मीटर येईल बघा. म्हणजेच थोडक्यात 0.15 mm लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. सो ए ऑप्शन आहे याचा. सो 0.15 mm. सो लुक ॲट द आन्सर अँड चेक. हे फक्त जर असं कॅल्क्युलेशन्स थोडीफार जर माझ्याकडनं राहत असतील तर तुम्ही थोडासा प्रयत्न करा. एक होमवर्कच आहे ना, याच्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्हाला होमवर्क दिलेलं जात नाही कुठलं. त्यामुळं हेच होमवर्क कन्सिडर करचाल. आणि हे जर कॅल्क्युलेशन्स काही माझ्याकडनं राहत असतील किंवा मी जर तशीच ठेवत असेल तर तुम्ही ती थोडंसं करायचा प्रयत्न करा. ओके, चलो राईट डाऊन दीज क्वेश्चन्स आन्सर्स. विल मूव प्रोसीड. चलो पुढचा बघूया क्वेश्चन. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा पुढचा. CET 2007चा क्वेश्चन आहे. द पाथ डिफरन्स ॲट ए पॉईंट ऑन द स्क्रीन इन यंग्स एक्सपेरिमेंट इज 5 लॅम्बडा. इफ द डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम द सेंट्रल ब्राईट बँड इज 0.5 mm, देन द बँडविड्थ इज, बँडविड्थ म्हणजेच फ्रिंज विड्थ, कन्फ्युजन नको. देन फ्रिंज विड्थ विचारलेली आहे. पाथ डिफरन्स दिलेला. आपण पाथ डिफरन्स कसं लिहायचो, Δx लिहायचो ना. 5 लॅम्बडा दिलेला आहे. पाथ डिफरन्स इज व्हॉट, 5 लॅम्बडा. इफ द डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम द सेंट्रल ब्राईट बँड इज 0.5 mm. समजा हा एक समथिंग नंबरचा पॉईंट आहे, xn नंबरचा पॉईंट आहे असं म्हणूया. तर ते डिस्टन्स दिलेलं आहे 0.5 mm असं म्हणूया आपण. ओके, अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द फ्रिंज विड्थ. कॅपिटल X विचारलेलं आहे, फ्रिंज विड्थ विचारलेली आहे. बघा समजतो का, अर्थ समजतोय का बघा. जस्ट पाथ डिफरन्स दिला आहे. तो पॉईंट सेंटरपासून किती डिस्टन्स वरती आहे, 0.5 mm वरती, हे पण दिलं आहे. तर फ्रिंज विड्थ किती असेल असं विचारलेलं आहे. ओके, तर आता पहिल्यांदा बघूया पाथ डिफरन्स. हा Δx लिहितो बघा मी. Δx इज इक्वल टू 5 लॅम्बडा. दिस इज व्हॉट, दिस इज द पाथ डिफरन्स. पण तुम्हाला मी एक सांगितलेलं आठवतंय का बघा, की पाथ डिफरन्ससाठी एक फॅक्टर लक्षात ठेवा म्हटलं तुम्ही. जसा फेज डिफरन्ससाठी आपण एक फॅक्टर लक्षात ठेवतो, तसा पाथ डिफरन्ससाठी पण एक फॅक्टर लक्षात ठेवा म्हटलं होतं. फेज डिफरन्ससाठी पाय लक्षात ठेवा म्हटलं होतं आणि पाथ डिफरन्ससाठी λ/2 लक्षात ठेवा म्हटलं होतं. मग कन्स्ट्रक्टिव्हमध्ये इवन मल्टिप्लाय करायचं, डिस्ट्रक्टिव्हमध्ये ऑड मल्टिप्लाय करायचं. आठवतंय का बघा. कन्स्ट्रक्टिव्हमध्ये यांची व्हॅल्यू 0 1 2 3 घ्यायची, डिस्ट्रक्टिव्हमध्ये यांची व्हॅल्यू 1 2 3 पासून स्टार्ट करायची. ओके, सो हाच पाथ डिफरन्स जर असा लिहिलं तर चालेल का मला सांगा. हे 5, मला हे लॅम्बडाच्या ऐवजी फॅक्टर काय लक्षात ठेवायचा असतो आपल्याला, λ/2. मी म्हटलं होतं ना. सो मी ह्या लॅम्बडाच्या ऐवजी λ/2 लिहितो. चालेल का बघा, चालेल. पण हा 2 एक्स्ट्रा आहे त्यामुळे 2 मी इथं लिहितो. शेवटी 2 ला 2 जाणार आणि एवढाच पाथ डिफरन्स राहणार ना. ओके, सो 2 जाईल, पण मला λ/2 ठेवायचा म्हणून हे 5 × 10 होईल बघा. सो 10 λ/2 झालं बघा. ह्याचा अर्थ काय झालं, इवन मल्टिपल झालं बघा, इवन मल्टिपल ऑफ λ/2. चालेल का बघा. इवन मल्टिपल λ/2 असेल, दस
तो जो पॉइंट आहे कुठला तर n नंबरचा, द पॉइंट इज व्हॉट, ब्राईट. चालेल का बघा. म्हणजे आपण पहिल्यांदा काय शोधलं की तो पॉइंट ब्राईट आहे का डार्क आहे हे शोधलं. कुणाच्या मदतीनं, पाथ डिफरन्सच्या मदतीनं. आपण फेज डिफरन्सच्या मदतीनं पण शोधू शकतो ना, तसं पाथ डिफरन्सच्या मदतीनं शोधलं की 10 आलं ना. सो 10 आलं याचा अर्थ काय झालं, ते ट्वाईस n λ/2 होतं ना. सो इथे n ची व्हॅल्यू थोडक्यात 5 झाली ना. लक्षात येते, 5 नंबरचाच पॉईंट झाला असं आपण म्हणूया. ओके. सो तो जो पॉईंट आहे तो झाला ब्राईट पॉईंट झाला. मग ब्राईट पॉईंटसाठी आपण एक फॉर्म्युला xn किती लिहिलं होतं सांगा, जे डिस्टन्स लिहिलं होतं बघा आपण. n आठवतंय, n लॅम्बडा d अपॉन स्मॉल d. आठवतंय का बघा, हा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. सो देअरफॉर xn इज इक्वल टू n. व्हॉट इज दिस, दिस इज द फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d इतकी असते का, लक्षात येते का. सो द फ्रिंज विड्थ व्हॅल्यू इज व्हॉट, लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. आठवतंय. सो आता xn माहिती आहे आपल्याला, xn किती आहे, 0.5 mm माहिती आहे. 0.5 mm इज इक्वल टू, आता n किती घ्यायला लागेल बघा, n 5च ना बघा, ट्वाईस n, याला ट्वाईस n म्हणतो ना आपण, ट्वाईस n λ/2. म्हणजेच n लॅम्बडा पण आलोतच की आपलं ब्राईटसाठी. सो n ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल, 5 घ्यावी लागेल, आणि इंटू हा x. सो x इज इक्वल टू 0.5 mm अपॉन, it becomes 0.1. So this is the bandwidth as per the question. This is the bandwidth, or we can write fringe width. व्यवस्थित समजून घ्या एक एक क्वेश्चन. So this is nothing but the bandwidth or fringe width. So we can say that C is the option. चेक करा कसं सोडवलं, कसं आन्सर आलं, काही अर्थ लागतोय का बघा. ओके. नेक्स्ट, डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड सोर्स इज डिक्रीज्ड बाय 25%, देन द पर्सेंटेज चेंज इन फ्रिंज विड्थ इज. त्यासाठी आधी फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला लिहून घेऊया. बरोबर का बघा. जर लॅम्बडा काढायचं म्हटलं तर कॅपिटल D खाली घ्या म्हटलं होतं, पण जर फ्रिंज विड्थ काढायची असेल तर आपण फॉर्म्युला काय लिहितो, लॅम्बडा D आपण स्मॉल d लिहितो ना. आता क्वेश्चन काय बघा, डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड सोर्स इज डिक्रीज्ड बाय 25%. म्हणजे थोडक्यात हा जो D आहे हा काय केला, डिक्रीज्ड बाय 25%. मग मी असं लिहितो 75% झाला D1च्या. म्हणजे थोडक्यात हा डिक्रीज केला, कमी केला ना. मग हे डिटेल सॉल्व करत बसायची गरज नाही, डायरेक्ट लिहूया डिक्रीज्ड बाय 25%. कोण, कॅपिटल D. कारण कॅपिटल D काय असतो, सोर्स आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स असतं, आणि हेच डिस्टन्स इथं काय सांगितलेलं आहे, डिक्रीज केलं. बाकीची अरेंजमेंट चेंज नाही करायची. म्हणजे x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, कॅपिटल D. म्हणजे बाकीची अरेंजमेंट कुठलीही चेंज जर होत नसेल तर x आणि D मध्ये रिलेशन कसं राहील, डायरेक्टली प्रोपोर्शनल राहील. मग जे काही चेंजेस D ला केले जातील ते चेंजेस कोणाला होणार आहेत, हे x ला होणार आहेत, फ्रिंज विड्थला होणार आहेत. लक्षात येते. मग D ला चेंज काय केलाय, डिक्रीज बाय 25% केलाय. सो पर्सेंटेज चेंज इन द फ्रिंज विड्थ सुद्धा काय असणार आहे, 25% असणार आहे. सो वी कॅन राईट 37. D is the answer. 37 question number is here, so it becomes D. So D answer आहे. So D is the option. हे इन डिटेल पण सॉल्व तुम्ही केलं तरी सुद्धा चालू शकेल, बट शॉर्टमध्ये तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट, CET 2001. ओके, हे एवढं रब करून घ्या, रब करतो, लिहून घ्या एवढं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, लुक ॲट द क्वेश्चन. 2001चा क्वेश्चन आहे, इंटरेस्टिंग आहे हा सुद्धा. ए वेवलेंथ ऑफ लाईट 5600 Armstrong unit produces 60 fringes. What will be the number of fringes produced at same distance if the wavelength of light used is
4800 ॲम्स्ट्रॉंग युनिट. एकतर पहिली वेव्हलेंथ आहे, ओके, ज्याला आपण लॅम्बडा 1 म्हणूया. सो लॅम्बडा 1 किती आहे तर 5600 ॲम्स्ट्रॉंग युनिट आहे. समजा ही एवढी वेव्हलेंथ आहे, पहिल्यांदा आपण एवढ्या वेव्हलेंथची लाईट काय केली, इन्सिडंट केली, तेव्हा नंबर ऑफ फ्रिंजेस किती मिळालेत, 60 फ्रिंजेस मिळालेत, 60. सो 60 फ्रिंजेस म्हणजे बँड्स मिळालेत. आपण सो एन लिहूया, मग N1 म्हणूया, थोडक्यात 60 म्हणूया. एवढी वेव्हलेंथ असताना एवढ्या फ्रिंजेस मिळाल्या. नेक्स्ट आता वेव्हलेंथ बदलायची आहे. डिस्टन्स बघा सेम आहे डिस्टन्स. सो समजा वेव्हलेंथ किती 4800 केली ॲम्स्ट्रॉंग युनिटच, तर किती फ्रिंजेस मिळतील. डिस्टन्स सेमच आहे. डिस्टन्स सेम आहे म्हणजे कोण, एक्सएन लिहितो ना आपण, तो एक्सएन ह्या दोन्ही केसेससाठी कसा आहे, सेम आहे. आठवतंय. मग आपण एक जनरल फॉर्म्युला कुठलाही जर आपण यूज केला, तो पॉईंट ब्राईट असू देत किंवा डार्क असू देत, कुठलाही पॉईंट यूज केला आणि जर सेम डिस्टन्स सांगितलं तर आपल्याला ह्या लॅम्बडा आणि एन मधलं रिलेशन बघायला मिळतं. बघा मी समजा हा पॉईंट ब्राईटशी रिलेटेड लिहितो. बघा आपण फॉर्म्युला काय लिहिला होता, एक्स एन इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी लिहिलं होतं, आठवतंय. म्हणजे शेवटी हे तर कॉन्स्टंट आहे, हे दोघं चेंज होतात, हे डिस्टन्स सेम आहे दोघांसाठी पण. या केससाठी पण हेच डिस्टन्स आहे आणि या केससाठी पण हेच डिस्टन्स आहे. म्हणजे हा जर सेम असेल तर आपण असं लिहू शकतो, एन लॅम्बडा इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणू शकतो. हे सगळं कॉन्स्टंट राहिलं ना. सो N1 लॅम्बडा 1 इज इक्वल टू काय म्हणू शकतो, कॉन्स्टंट म्हणू शकतो. N2 लॅम्बडा 2 आपण काय म्हणू शकतो, कॉन्स्टंट म्हणू शकतो. म्हणजे दोन्ही साईड आपण काय करू शकतो, इक्वल. देअरफॉर N1 लॅम्बडा 1 इज इक्वल टू N2 लॅम्बडा 2. आपल्याला फाइंड आउट कोण करायचं आहे, N2 करायचं. सो N2 इज इक्वल टू लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 इंटू N1 करायचं. सो लॅम्बडा 1 किती आहे 5600 ॲम्स्ट्रॉंग युनिट अपॉन लॅम्बडा 2 किती आहे 4800 ॲम्स्ट्रॉंग युनिट इंटू N1 किती आहे 60 आहे. सो हे सगळं एकमेकांना कॅन्सल होईल. सो हे राहणार आहे मग 56 अपॉन 48 इंटू 60. आता साहजिकचा आन्सर काय येईल मला सांगा, 60 पेक्षा जास्त येईल ना, कारण इथं 56 अपॉन 48 आहे, हे 1 पॉईंट समथिंग वगैरे येईल. सो 1 पॉईंट समथिंग इंटू 60 केलं की 60 पेक्षा साहजिकच आन्सर जास्त येणार आहे. सो नियर अबाउट 70 येते का चेक करा. सो दीज आर द नंबर ऑफ फ्रिंजेस व्हेन वी यूज द वेवलेंथ 4800 ॲम्स्ट्रॉंग युनिट. बघा हा जर फॉर्म्युला आपण त्या ह्याच्यासाठी जरी लिहिला असतं तरी सुद्धा सेम राहिला असतं. बघा एक्स डॅश एन म्हटलं होतं आपण, ट्वाईस एन मायनस 1 लॅम्बडा डी अपॉन ट्वाईस डी. ओके, इथं सुद्धा आपण अशा पद्धतीनंच हा फॉर्म्युला यूज करू शकतो. ओके, सो आपण हा यूज केला आणि आपण काय सांगितलं की N2 इज इक्वल टू 70. सो यू कॅन check the answer or you can solve this and you will get the answer 70 येईल बघा याचा. नेक्स्ट बघूया. चला पुढचा क्वेश्चन बघा. अगेन क्वेश्चन इज फ्रॉम CT 2013. The nth bright band of red light of wavelength 7650 Armstrong unit is coincide with n plus 1th bright band of green light of wavelength 5400 Armstrong unit. Find the value of n. Nth bright band of red light of wavelength 6750 Armstrong unit. nth पॉइंट आहे, तो पॉइंट ब्राइट आहे. बघा मी कसं लिहितो, तो पॉइंट ब्राइट आहे, त्याची जी काही लाईट इन्सिडेंट केली ती रेड आहे आणि त्याची वेवलेंथ आहे 6750 ॲम्स्ट्रॉंग युनिट आहे. आता हा कोइन्साइड झालेला आहे पॉइंट. हा बघा कोइन्साइडचा अर्थ काय की समजा इथं सेंटर होता तर हा रेडचा पॉईंट इथे मिळाला, तसा दुसरी लाईट जेव्हा इथे यूज केली जाईल तेव्हा तिथंच पॉईंट मिळाला. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ह्याला आपण एक्सएन म्हणतो ना, एक्सएन हे कसं आहे सेम आहे फॉर बोथ केसेस, सेम फॉर बोथ केसेस. पहिली केस तर रेडची बघितली आपण, आता दुसरी बघूया कुठली केस आहे. समजा तो कुठे इन्सिडेंट झाला n+1th ब्राईट बँडवर इन्सिडेंट झाला, म्हणजे यांच्या ऐवजी काय आलं n+1th आला. पॉईंट ब्राईट आहे. ओके, लाईट कुठली वापरली बघा, लाईट वापरलेली आहे ग्रीन 5400 वेवलेंथची, 5400 ॲम्स्ट्रॉंग युनिट वेवलेंथ असलेली. सो हे दोन्ही पॉईंट्स काय झालेले आहेत
कोइन्साइड झाले. सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन. सो ह्या दोन्ही केसेसचा वापर करून एन किती असेल असं विचारलेलं आहे. आता दोन्ही पॉईंट ब्राईट आहेत. सो ब्राईटचा फॉर्म्युला आपला जनरल एक्सएनचा वापरूया. सो एक्सएन इज इक्वल टू व्हॉट, एन लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. सॉरी, येस, एक्सएन इज इक्वल टू व्हॉट, एन लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. चालेल का बघा. आता हा एक्सएन मात्र दोन्ही केसेससाठी कसा आहे, सेम आहे. दोन्ही केसेस म्हणजे कुठली, एक ही केस म्हणजे ह्याच्यासाठी हा एन असेल, ओके, हा लॅम्बडा 1 असेल, n1 लॅम्बडा 1 म्हणूया. आणि दुसऱ्या केसमध्ये हा कोण असेल, एक्सएन इज इक्वल टू n प्लस 1 असेल, हा लॅम्बडा 2 असेल आणि हा असेल डी असेल. ओके, म्हणजे थोडक्यात असं म्हणूया आपण, ह्याला रेड म्हणूया आणि ह्याला ग्रीन म्हणूया. दोन्ही केसेसमध्ये एन सेम आहे ना, स्मॉल एन, फक्त हा nth पॉईंट आहे आणि हा n प्लस 1 त्याच्यावरचा पॉईंट आहे. म्हणजे जर आपण मगाच्याच फॉर्म्युल्याप्रमाणे जर हे रिअरेंज करायचा विचार केला तर काय येईल सांगा, n लॅम्बडा रेड इज इक्वल टू n प्लस 1 लॅम्बडा ग्रीन. बाकी काही सगळ्या टर्म्स कॉन्स्टंटच राहतील ना. म्हणजे आपण फॉर्म्युला असा तयार करू शकतो का बघा, इमॅजिन होतंय का बघा. सो n लॅम्बडा रेड इज इक्वल टू n प्लस 1 इंटू लॅम्बडाची. आता ह्याच्यामधला n आपल्याला बाजूला काढायचा. सो काय करायला लागेल, सो हा n आधी सेपरेट करून घ्या. सो n लॅम्बडा जी प्लस लॅम्बडा जी करायला लागेल, हे आतमध्ये मल्टिप्लाय करून, हे n लॅम्बडा आर आहेच. मग हे आपण जर सॉल्व केलं तर n लॅम्बडा आर मायनस n लॅम्बडा जी होईल इज इक्वल टू हे लॅम्बडा जी होईल. सो n इज इक्वल टू लॅम्बडा जी अपॉन हे होईल लॅम्बडा आर मायनस लॅम्बडा जी. मग हे तुम्ही सॉल्व करू शकता कारण तुम्हाला लॅम्बडा रेड माहीत आहे हे आणि ही लॅम्बडा ग्रीन माहीत आहे. ओके, सो लॅम्बडा ग्रीन 5400 आणि लॅम्बडा रेड मायनस ग्रीन, सो 6750 मायनस 5400 ही समथिंग येईल. याच्यामध्ये हे मायनस करून तुम्ही यांची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. सो जस्ट चेक वेदर इट इज 4. सो n इज, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ n दॅट इज 4. सो बी ऑप्शन येतो का फक्त चेक. बघा अर्थ समजतोय का. ब्राईट फ्रिंजचा जो काही फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करतोय आणि त्याच्यावरूनच याचा आन्सर फाइंड आउट करतोय. सो विल गेट द व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 4. हे समजलं का बघा. एक्सएन दोन्ही केसेससाठी कसं आहे, सेम आहे असं कन्सिडर केलेलं आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. पुढचाही थोडासा इंटरेस्टिंग कॉम्प्लिकेटेड आहे. CET 2016चा आहे. 2 coherent sources P and Q produces interference at point A on the screen when there is a dark band which is formed between 4th bright band and 5th bright band. Wavelength of light used is 6000 Armstrong unit. So the path difference between PA and QA is. path difference find out करायचा आहे. ओके, इथंच मी याच्यावरतीच दाखवतो बघा थोडक्यात. या केससाठीच आपण बघूया. पहिल्यापासून बघा की 2 कोहरंट सोर्सेस आहेत P आणि Q आणि ते A पॉईंट तयार करतात. इथं P आहे, इथं Q आहे आणि फॉर एक्झाम्पल हा A पॉईंट तयार होतोय आपल्याला. आता तो ब्राईट आहे का डार्क इथं तर दिलेलं नाही, पण ते आपण ओळखायचं आहे की तो पॉईंट कसा आहे. हे थोडंसं मगाच्या एक्झाम्पलचं आहे. सो तो A पॉईंट ओळखायचा, तो ब्राईट आहे का डार्क आहे. तो पॉईंट कुठे आहे सांगितलं बघा. येस येस, तो पॉईंट डार्क आहे सांगितलेलं आहे, सॉरी, पण तो किती नंबरला आहे हे नाही सांगितलं. पॉईंट इज डार्क विच इज फॉर्म्ड बिटवीन 4th ब्राईट बँड अँड 5th ब्राईट बँड. 4 आणि 5च्या मध्ये. मग हा आपण समजूया सेंट्रल आहे. मग सेंट्रलला कुठला असतो, सेंट्रलला ब्राईट असतो, सेंट्रल ब्राईट. ह्याच्यावरचा पहिला ब्राईट म्हणूया, फर्स्ट ब्राईट, सेकंड ब्राईट म्हणूया, थर्ड ब्राईट म्हणूया. हा बघा 4थ्याच्या आणि 5व्याच्या मध्ये आहे ना ब्राईटच्या. सो याला 4th ब्राईट म्हणूया आणि याला 5th ब्राईट म्हणूया. बरोबर आहे का बघा, लक्षात येत आहे. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा साहजिकच डार्क आहे ना. 2 ब्राईटच्या मध्ये डार्क पॉईंटच असतो ना. 5व्याच्या आणि 4थ्याच्या मध्ये असं म्हटलेलं आहे. फक्त याची व्हॅल्यू आपल्याला काढायला लागली. n किती नंबरचा आहे तो काढायला लागेल आपल्याला. सो हे ओळखावं लागेल n किती येते तिथं. ओके, सो मला सांगा आता प्रत्येक इथं डार्क पॉईंट असेल, इथे एक डार्क पॉईंट असेल, इथे एक डार्क पॉईंट असेल
आणि इथे एक डार्क पॉईंट असेल, बरोबर, आणि हा सुद्धा डार्क पॉईंट आहे. मग बघा सेंट्रलचा कुठला असतो, ब्राईट पॉईंट असतो. ब्राईटच्या वरती पहिला ब्राईट आहे, सो 2 ब्राईटच्या मध्ये पहिला काय असेल, डार्क असेल, ह्याच्यामध्ये दुसरा डार्क असेल, इथं तिसरा डार्क असेल, इथं चौथा असेल, ना हा जो ए आहे तो कितवा डार्क असेल तर 5वा डार्क असेल. म्हणजे एनची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 5th मिळाली. बघा समजतंय का, थोडंसं हे व्यवस्थित लक्ष देऊन बघा. डायग्राम मी काय काढली, पहिल्यांदा मी सेंट्रल बँड घेतला, तो सेंट्रल बँड आपण ब्राईट आहे असतो म्हणतो ना, ब्राईटच असतो सेंट्रलचा, त्याच्यावरचा पहिला डार्क, त्याच्यावरचा पहिला ब्राईट, त्याच्यावरचा दुसरा डार्क, त्याच्यावरचा दुसरा ब्राईट, आणि आपल्याला 4थ्या आणि 5व्या ब्राईटच्या मध्ये एक पॉईंट ए आहे डार्क सांगितलंय. मग तो किती नंबरचा पॉईंट झाला, तर तो ह्या नियमानुसार 5 नंबरचा पॉईंट झाला. मग पॉईंट जर डार्क असेल तर आपण जो फॉर्म्युला त्या ह्याचा लिहित होतो आपण, तो फॉर्म्युला किती येतो सांगा मला, इथे लिहितो मी पाथ डिफरन्स, डेल्टा एक्स म्हणतो मी, ट्वाईस एन मायनस 1, आणि पाथ डिफरन्सचा फॅक्टर काय, λ/2 ना, लक्षात येते. सो डेल्टा एक्स इज इक्वल टू ट्वाईस एन मायनस 1 λ/2. आता हेच आपण मग कसं लिहिलं होतं आठवतं मला, डेल्टा एक्स 5 म्हणतो मी इज इक्वल टू 2 × 5 म्हणतो मायनस 1, आणि लॅम्बडा पण दिलेला आहे बघा. सो लॅम्बडा इज वॉट, लॅम्बडा इज 6000 ॲम्स्ट्रॉंग नीट. सो 6000 × 10⁻⁻10 आणि हे अपॉन 2 आहेच. म्हणजे सिंपल आपला जो पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आहे, त्या पाथ डिफरन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये सगळं हे पुट करा, तुम्हाला डेल्टा x5 मिळून जाईल. सो डेल्टा x5 मिळेल 2.7 × 10⁻⁻4 सेंटीमीटर. बी ऑप्शन मिळतोय का चेक करा, 2.7 × 10⁻⁻4 येस सेंटीमीटर. सो यू विल गेट द बी ऑप्शन. हे फक्त चेक करा की त्याच्यापासून बी ऑप्शन मिळतोय का. लक्षात आलं का बघा. सो दीज आर सम क्वेश्चन्स विच आर रिलेटेड विथ सम CET पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, जे काही आपण इंटरफरन्सचा जो काही टाईप बघितला त्याच्या रिलेटेड हे क्वेश्चन्स आहेत. इथं थांबूया आपण. आता याच्या पुढचा जो एक पॉईंट आहे तो पॉईंट घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला ऑप्टिकल पाथ लेंथ एक पॉईंट छोटासा आहे तो एक बघूया, आणि डिफ्रॅक्शनची सुरुवात करूया, कारण डिफ्रॅक्शन एक नवीन कन्सेप्ट आहे लाईटमधली, व्हेरी इंटरेस्टिंग आणि खूप मजा येणार आहे. इंटरफरन्सला जसं समजलं असेल तुम्हाला, त्याच पद्धतीने डिफ्रॅक्शनसुद्धा तुम्हाला समजेल, आणि त्याचं मॅथमॅटिकल ॲनालिसिस कसं असतं, त्याचं मॅथमॅटिकल रिलेशन कसं असतं हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. चला इथपर्यंत लिहून घ्या, मी हे रफ करतो. ओके, पुढचे कन्सेप्ट बघूया, ऑप्टिकल पाथ. ओके, यालाच ऑप्टिकल पाथ लेंथ असं पण म्हटलेलं आहे, ऑप्टिकल पाथ लेंथ. आता ही लेंथ आहे एक प्रकारची, म्हणजे वेवलेंथ सारखंच आहे. वेवलेंथला ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, त्यासाठी आधी आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजून घेऊया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 प्रकारचे असतात बघा. एक ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ज्याला आपण डायरेक्ट एन म्हणतो, C/V घेतो बघा, किंवा एनच्या ऐवजी म्यू पण नोटेशन वापरतात. सो पहिल्याची व्हेलॉसिटी आणि दुसऱ्याची व्हेलॉसिटी, म्हणजे पहिल्या रिअर मिडियमची व्हेलॉसिटी ती C असते आणि डेन्सरची व्हेलॉसिटी V असते. हा झाला ॲब्सोल्यूट. हा फिक्स आहे. पण रिलेटिव्ह असतो तो काय की मीडियम कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. रिलेटिव्ह मीडियम म्हणतो आपण त्याला, ज्याची व्हॅल्यू आपण V1/V2 असं म्हणतो मग जनरली. ओके, सो रिलेटिव्ह जो आहे त्याला आपण V1/V2 असं म्हणतो. ओके, मग रिलेटिव्हमध्ये काय असतं की पहिलं मीडियम काहीतरी सपोज डेन्सर असेल आणि दुसरं पण काय असेल सपोज डेन्सर असेल, किंवा पहिलं रिअर दुसरं रिअर असेल, पहिलं डेन्सर दुसरं रिअर असेल, कसंही. पण जर पहिलं रिअर आणि दुसरं डेन्सर असेल तर फिक्स तो काय झाला, ॲब्सोल्यूट झाला. सो हा फॉर्म्युला आपल्याला इथे कुठं तर वापरावा लागेल. ओके, सो लेट अस कन्सिडर ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट. Angular frequency of the light. Let us consider k is the wave vector, one of the constant wave vector. तर तो k किती असतो बघा, ω/v इतका असतो. What is mean by omega? Omega is nothing but the angular frequency, and what is mean by v is the velocity. हेच मी थोडंसं असं लिहिलं तर चालेल का बघा, 2πn/v चालेल.
हाच व्ही जर मी इकडे घेतला तर व्ही इज इक्वल टू 2π/k इंटू एन असं सुद्धा होऊ शकतं ना. सो सी इज इक्वल टू एफ लॅम्बडा असा एक फॉर्म्युला असतो का बघा. ओके, कारण हा एन म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे ना, किंवा एफ लिहितो मी आपलं सर इथं एफ, कारण एन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वापरणार आहे आपण. सो 2πf/k झालं हे, चालेल का बघा. सो व्ही इज इक्वल टू एफ लॅम्बडा. सो आपण इथं लॅम्बडा इज इक्वल टू 2π/k म्हणू शकतो. एक जनरल फॉर्म आपण लिहू शकतो वेवलेंथ किंवा याचा. सो कन्सिडर केलं ओमेगा के. आता एखादी जर लाईट ओके एक्स डायरेक्शनला जर जात असेल तर त्या लाईटचा फेज असा रिप्रेझेंट केला जातो, फेज. व्हॉट इज दॅट फेज? ओके, वेअर के इज व्हॉट? के इज द वेव वेक्टर and omega is the angular velocity, so we can write kx minus omega t. This is the phase. लक्षात येते का बघा. k is the constant, x is the direction and omega t is the angle. हा फेज म्हणजे अँगलच आहे ना एक प्रकारचा. लक्षात येते. सो k ची व्हॅल्यू आपण इथं लिहू शकतो 2π/λ. x डायरेक्शन शेवटी लॅम्बडाला ते x कॅन्सल, डिस्टन्सच आहे ना, कॅन्सल होईल. सो हे 2π राहणार आणि हा थीटा राहणार. सो दोन्ही अँगलच आहेत म्हणजे हा शेवटी काय झाला फेज. फेजचा अर्थ काय झाला, हा एक अँगल झाला. ओके, समजलं इथपर्यंत. आता फेज चेंज ओळखायचे आपण. म्हणजे समजा लाईट येते आता व्हॅक्यूम मध्ये येते. सो व्हॅक्यूम मधनं लाईट ही कुठं जाते, समजा मीडियम मध्ये जाते. सो जर व्हॅक्यूम मधनं लाईट मीडियम मध्ये जात असेल तर त्याचा फेज चेंज आपण लिहूया डेल्टा फाय. तो लिहूया आपण के इंटू डेल्टा एक्स लिहूया. डेल्टा एक्स म्हणजे काय, पाथ, चेंज इन पाथ म्हणतो ना, पाथ डिफरन्स लिहितो, डिस्टन्स आहे हे थोडक्यात. सो फेज के इंटू डेल्टा एक्स. आपण के किती लिहिलं आहे बघा, आपण के लिहिलेला आहे ω/v इंटू डेल्टा एक्स लिहिलेला आहे. ओके, पण हे व्हॅक्यूमसाठी लिहितोय आपण. दिस इज फॉर व्हॅक्यूम, दिस इज फॉर व्हॅक्यूम. मग व्हॅक्यूमसाठी आपण व्हीच्या ऐवजी काय लिहू शकतो, सी लिहू शकतो ना, व्हेलॉसिटी म्हणजे सी ना. सो डेल्टा फाय किती येईल मला सांगा, ω/c इंटू डेल्टा एक्स. सो दिस इज नथिंग बट द फेज ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. सेम तसंच आता मीडियमसाठी बघूया हाच फॉर्म्युला काय होईल चेंज. सो मीडियमसाठी मी लिहितो डेल्टा फाय डॅश म्हणतो इज इक्वल टू केला मी के डॅश म्हणतो आणि डिस्टन्स जे काय असेल ते, ज्याला मी डेल्टा एक्स आहे तसं लिहितो. ओके, तेवढ्या डिस्टन्सला जाणार आहे असं म्हटलं ना आपण. मग पुन्हा हा डेल्टा फाय डॅश किती सांगा मला मीडियमसाठी. के डॅश बद्दल आपण काय लिहू शकतो, के म्हणजे काय आहे ω/v आहे. ओके, पण ह्या फॉर्म्युल्यानुसार व्ही आपण किती लिहू शकतो सांगा, c/n लिहू शकतो. चालेल का, तर व्हॅक्यूम मधनं लाईट कुठे चालले, डेन्सरमध्ये, मीडियममध्ये चालले ना, म्हणजे कुठला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आला, ॲब्सोल्यूट आला. म्हणून आपण हे ω/v इंटू डेल्टा एक्स लिहिलं. पण ω/v, व्हीच्या ऐवजी c/n. सो ω/n/c चालेल का बघा, डेल्टा एक्स. ओके, सो दिस इज वन ऑफ द इक्वेशन ऑफ डेल्टा फाय डॅश, दॅट इज चेंज इन फेज किंवा फेज डिफरन्स इन द मीडियम. हे झालं व्हॅक्यूमसाठी. हे दोन्ही आता कम्पेअर करा. तर दोन्ही कम्पेअर केली तर मला सांगा इथं काय येईल, हे डेल्टा एक्स आहे ते कम्पेअर कुणाला होणार सांगा, या केसमध्ये n डेल्टा एक्सला कम्पेअर होणार. सो या n डेल्टा एक्सला काय म्हटलं जातं, पाथ लेंथ म्हटलं जातं. दिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ द पाथ लेंथ. लक्षात आलं. सो व्हॅक्यूम आणि मीडियमसाठी आपण दोन कंडिशन्स डिफाईन केल्या आणि त्याच्यावरून सांगितलं की पाथ लेंथ म्हणजेच ऑप्टिकल पाथ म्हणूया. मी अजून एक ऑप्टिकल पाथ डिफाईन करतो बघा, तुमच्या लक्षात येते का बघा. सो ऑप्टिकल पाथ इथं लिहितो मी, ऑप्टिकल पाथ. अर्थ फक्त समजतोय का बघा मी काय सांगतोय ते. सो ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू, सो डी व्हॅक्यूम, डी इज द डिस्टन्स ऑर लेंथ इन द व्हॅक्यूम. चालेल. सो हा फॉर्म्युला चेक करा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू v1/v2 आहे. व्हेलॉसिटी पहिल्याची व्हेलॉसिटी आपण दुसऱ्याची व्हेलॉसिटी. हाच फॉर्म्युला आपण वेव्हलेंथसाठी पण लिहू शकतो, कारण व्हेलॉसिटी आणि वेव्हलेंथ एकमेकांना कसे असतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. का तर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे ना, c इज इक्वल टू एफ लॅम्बडा. व्हेलॉसिटी आणि वेव्हलेंथ एकमेकांना कशा आहेत, डायरेक्टली आहेत. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा नेहमी असाही असू शकतो, λ1/λ2 सुद्धा असू शकतो, लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये पण असू शकतो. मग पहिलं मीडियम व्हॅक्यूम असेल तर λ1च्या ऐवजी काय येणार, लॅम्बडा व्हॅक्यूम, आणि हे काय येणार, लॅम्बडा मीडियम येणार. चालेल का बघा. म्हणजे तो जो लॅम्बडा आहे तो म्हणजेच थोडक्यात काही डिस्टन्स म्हटले ना आपण इथं. सो n इज इक्वल टू काय लिहिलं आपण,
लॅम्बडा व्हॅक्यूम अपॉन लॅम्बडा मीडियम लिहिलं, म्हणजे n ची व्हॅल्यू आपण किती लिहू शकतो, लॅम्बडा व्हॅक्यूम अपॉन लॅम्बडा मीडियम लिहू शकतो. मग मला सांगा डी व्हॅक्यूम बद्दल आपण जर असा फॉर्म्युला लिहिलं तर चालेल का सांगा. डी व्हॅक्यूम म्हणजेच n इंटू डी मीडियम, चालेल का मला सांगा. बघा हाच मी हवं तर लक्ष द्या इकडं. सो हाच फॉर्म्युला मी असा लिहू, n लॅम्बडा मीडियम इज इक्वल टू लॅम्बडा व्हॅक्यूम, चालेल का. बघा मग मी लॅम्बडा व्हॅक्यूम बद्दल जर n इंटू लॅम्बडा मीडियम लिहित असेल तिथं, तर डी व्हॅक्यूम बद्दल n इंटू डी मीडियम लिहिलं तर सुद्धा चालू शकतं, सिंपल. मग पुन्हा हा n म्हणजे कोण आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे मीडियमचा. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम किती लिहिले बघा, लॅम्बडा व्हॅक्यूम अपॉन लॅम्बडा मीडियम इंटू डी मीडियम. सो हा फॉर्म्युला आपण असंही लिहू शकतो. सो याला म्हटलं जातं ऑप्टिकल पाथ. दिस इज अगेन फॉर्म्युला. समजतंय का बघा. ऑप्टिकल पाथ बुकमध्ये अजून बऱ्याचशा डेफिनेशन्स तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या डेफिनेशन्स तुम्ही आहे तशा लिहू शकता. दिस वन इज ऑल्सो करेक्ट डेफिनेशन फॉर द ऑप्टिकल पाथ. सो दिस इज अ वन theoretical a brief explanation of the optical path. Write down this one. ओके, पुढची एक कन्सेप्ट आज सुरू करूया आपण ह्या टॉपिकचा. तर हा शेवटचा पॉईंट असेल, थोडक्यात शेवटची कन्सेप्ट असेल डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हटलं तर डिफ्रॅक्शन, ह्या लाईटच्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत बघा. लाईटमध्ये रिफ्लेक्शन होतं, लाईटमध्ये रिफ्रॅक्शन होतं, डेव्हिएशन होतं, लाईटमध्ये पोलरायझेशन होतं, इंटरफरन्स होतं, तसंच लाईटमध्ये डिफ्रॅक्शन होतं. आता डिफ्रॅक्शन होतं म्हणजे काय बघा, एक सिंपल कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो की एक समजा आपलं पत्र्याचं घर आहे, पत्रा आहे वरती, आणि पत्र्याला एक छोटंसं होल आहे, पिन होल, छोटंसं अगदी पिन होल, कमीत कमी साईजचं आहे. तर जेव्हा सूर्याची किरणं त्याच्यामधून आतमध्ये येतात तेव्हा आपल्याला काय दिसतं बघा, तर तेव्हा आपल्याला जमिनीवरती असा एक ब्राईट स्पॉट दिसतो. ब्राईट दिसतो का बघा, ब्राईट, ज्याला आपण सेंट्रल मॅक्सिमम पॉईंट असं म्हणायचं. सेंट्रल त्याचा मॅक्सिमम इंटेन्सिटीज आहे. पूर्ण व्हाईट आपल्याला दिसतोय, हा पूर्ण व्हाईट. इमॅजिन होत आहे का बघा. दिस इज प्युअर ऑर इट इज टोटली ब्राईट पॉईंट. ओके, जेव्हा सूर्याची किरणं त्या छोट्याशा होलमधनं आतमध्ये घरामध्ये येतात तेव्हा तो जो दिसणारा आपल्याला पॉईंट आहे तो पूर्णपणे कसा दिसतो, ब्राईट दिसतो. ओके, मग आपण म्हणूया की याचा जो ब्राईटनेस आहे तो 100% आहे. 100% इट्स अ ब्राईटनेस इज 100%. इमॅजिन होत आहे बघा, 100% पूर्णच ब्राईट आहे. आपण थोडासा विचार करूया या रिजनचा, ॲज वेल ॲज आपण थोडासा विचार करूया या रिजनचा, ॲज वेल ॲज आपण थोडासा विचार करूया या रिजनचा. हे जे बँड्स आहेत ना त्याच्या भोवती रिंग्स तयार होत आहेत, दिसत नाही ते ॲक्च्युली, पण आपण म्हणूया की त्याच्या बाजूला असे बँड्स तयार झालेले आहेत. सो 1 2 3 बँड्स आपण विचार करूया, ह्या 3 बँडचं काय असेल. तर साहजिकच हा जो सेंटरचा आहे तो जर पूर्ण व्हाईट असेल तर त्याच्या बाजूचा थोडासा काय असेल बघा, थोडासा ब्राईटनेस त्याचा कमी झालेला असेल. पूर्ण डार्क असतो का तो, तर पूर्ण डार्क नाही, तर याचा ब्राईटनेस कमी झालेला असेल. म्हणजे आपण म्हणूया की एक 70% झाला. तो ॲक्च्युअली आपल्याला व्हाईट दिसत नाही, पण तो व्हाईटनेस त्याचा कमी कमी होत चाललेला आहे, म्हणून मी 70% म्हटलं. पुन्हा त्याच्या बाजूचा पॉईंट बघूया, तो अजूनच कमी झाला, 40% झाला फक्त. त्याच्या बाजूचा बघितला तो तर 10% झाला फक्त. म्हणजे जसं आपण इकडं मूव्ह होतोय तसा ब्लॅक कलर वाढत चाललेला आहे, आणि जसं आपण आतमध्ये मूव्ह होत चाललोय तसा व्हाईट कलर वाढत चाललेला आहे. इमॅजिन होतंय का बघा. सो मग जर आपण हा रिजन जर बघितला, हा चेक केला, तर हा पूर्णपणे ब्लॅक असणार आहे. इट इज प्युअर ब्लॅक. म्हणजे हा पॅटर्न लक्षात येतोय बघा, हा डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे. म्हणजे इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन मध्ये थोडासा कंपॅरिझन करूया. व्हॉट इज द एक्झॅक्टली कंपॅरिझन बिटवीन इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. In the interference pattern on the screen we are getting only 2 colors, white black, white black, white black. सगळे एकसारखे इंटेन्सिटीचे होते, सगळे ब्लॅक कलर एकसारखे होते, सगळे व्हाईट कलर एकसारखे होते.
कुणीही फेंट नव्हतं, कुणीही फार डार्क कमी जास्त असं नव्हतं, सगळे एकसारखे ब्लॅक व्हाईट होते इंटरफरन्स पॅटर्नमध्ये. पण इथं जर आपण बघितलं तर सेंटर आपल्याला पूर्ण ब्राईट दिसतोय, पांढरा अगदी व्हाईट कलरचा दिसतोय, पण त्याच्या बाजूचा जर आपण बघितला तर तो थोडासा ब्लॅकिश होत चाललेला आहे. अजून त्याच्या बाजूचा बघा ग्रे कलरमध्ये दिसेल आपल्याला. आणि फारच जर जास्त डिस्टन्सवरती आपण जर हा पोर्शन बघितला तर तो पूर्णपणे ब्लॅक असणार आहे, का तर तिथपर्यंत ते रेज जाऊ शकत नाहीत. त्यामुळे हा पॅटर्न असा मिळेल, ह्याला म्हटलं जातं डिफ्रॅक्शन पॅटर्न. लक्षात येते का बघा. हा जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून सांगायचा झाला तर सगळ्या सेंटरला जास्त लाईट आहे बघा, पूर्ण व्हाईट आहे ना. मग लाईट काय होत चाललेली आहे, पुन्हा कमी, पुन्हा कमी, पुन्हा कमी, कमी, पुन्हा कमी, पुन्हा कमी, असं करत करत झिरोच होईल ना. लाईट झिरो होईल म्हणजेच कशी होईल, ब्लॅक कलर होईल, पूर्ण डार्क पॉईंट मिळेल आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये फक्त 2च बँड्स मिळतात असं म्हणू शकतो का आपण, नो. डिफ्रॅक्शनमध्ये तुम्हाला सेंट्रली व्हाईट मिळतोय, पण तिथून शेड्स मिळत जातात आणि शेवटचा शेड हा पूर्ण कसा असतो, ब्लॅक असतो. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द डिफ्रॅक्शन. प्रॅक्टिकली मी तुम्हाला आधी सांगितलेले आहे. आता आपण बघूया की थिअरॉटिकल काय आहे. मग हे कशामुळे होतं तर त्या पिन होल जो होता त्याच्यावरती लाईट पडली आणि तिथनं लाईट बेंड झाली. सो डिफ्रॅक्शन ऑफ लाईट इज ड्यू टू द मेनली ड्यू टू द डेफिनेशन बघा आपण ॲज पर बुक लिहूया. बेंडिंग ऑफ लाईट, बेंडिंग ऑफ लाईट, लाईट काय झाली, बेंड झाली ना, स्कॅटर झाली थोडक्यात असं आपण म्हणूया. बेंडिंग ऑफ लाईट नियर द एज ऑफ एन ऑब्स्टॅकल, नियर द एज, बेंडिंग ऑफ लाईट नियर द एज ऑफ एन ऑब्स्टॅकल, of an obstacle or slit and spreading into the region, or slit, तिथं स्लिट सुद्धा म्हटलं जातं, or slit spreading into the region of geometrical shadow, shadow is called as diffraction, of लाईट. म्हणजे लाईट बेंड होणार आहे, लाईटचं स्प्रेडिंग होणार आहे, स्कॅटरिंग होणार आहे लाईट, आणि स्कॅटरिंग झाल्यामुळे तुम्हाला आउटपुटला असं काहीतरी बघायला मिळेल, एखादा पॉईंट स्क्रीनवरती असा बघायला मिळेल. सो याला काय म्हटलं जातं, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. अजून एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा. बॅटरी घ्यायची, आपली बॅटरी, टॉर्च म्हणतो आपण त्याला, बॅटरी म्हणतो आपण पण ॲक्च्युली मिनिंग टॉर्च असतं. सो टॉर्च एका पडद्यावरती डिस्प्ले करायची. तुम्ही जेव्हा टॉर्च डिस्प्ले करता तेव्हा बरोबर सेंटरचा जो पार्ट आहे तो पूर्ण असा ब्राईट दिसतो तुम्हाला, पण त्याच्या बाजूचे जे सर्कल्स आहेत, कॉन्सेंट्रिक सर्कल, जर बाजूचे बँड्स घेतलात तुम्ही तर ते हळूहळू ब्लॅक होत चाललेले आहे. आणि शेवटचा जर एखादा पार्ट कन्सिडर केला तर तो पूर्णपणे कसा असतो, पूर्णपणे ब्लॅक असतो. ओके, म्हणजे तुम्हाला शेड्स मिळत गेले डिफ्रॅक्शन ऑफ लाईट्समध्ये, आणि ते जे शेड्स आहेत त्या शेड्सनाच आपण इथं काय म्हणू शकतो, डिफ्रॅक्शन पॅटर्न असं म्हणू शकतो. सो डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये आपल्याला सेंट्रलला फक्त पॉईंट ब्राईट मिळाला, अदरवाईज काय होत चाललेलं आहे, कमी कमी होत चाललेलं आहे. अजून एक 2 छोट्याशा डायग्राम्स आपण बघूया. कन्सेप्ट ऑफ डिफ्रॅक्शन बघूया. मी इथं कंपॅरेटिव्हली ड्रॉ करतो. ओके, याची एक्झाम्पल्स बघा. ॲट नून सर्क्युलर पॅचेस ऑफ सनलाइट्स आर सीन ऑन द ग्राउंड. एक एक्झाम्पल लक्षात ठेवलं तरी चालेल, मी जे सांगितलेलं आहे ते. ॲट नून सर्क्युलर पॅचेस, सर्क्युलर पॅच म्हणतो मी फक्त, सर्क्युलर पॅच सीन ऑन द ग्राउंड, हे मी सांगितलं ते एक्झाम्पल आहे ना. याच्या व्यतिरिक्त टॉर्चेचं सांगू शकता, लिमिनस बॉर्डर सराउंडिंगचं सांगू शकता, किंवा कपड्यांमधून, कपड्याच्या होल्समधनं जर सन रेज येत असतील तर ते एक्झाम्पल सांगू शकता. एनी एक्झाम्पल यू कॅन गिव्ह रिगार्डिंग द डिफ्रॅक्शन. 2 डायग्राम्स बघूया बघा. कन्सेप्ट ऑफ डिफ्रॅक्शन असं म्हटलेलं आहे, सोप्या आहेत.
समजा इथे एक स्लिट आहे लाईक दिस, इथं सोर्स आहे, यस, याला मी म्हणतो सोर्स ऑफ लाईट, बरोबर. याच्यामध्ये ही अशी लाईट चाललेली आहे. सो ही लाईट अशी आली बघा, आणि इथं स्क्रीन आहे. आता ह्या स्लिट्स अशा आहेत जेणेकरून लाईट काय झाली, याच्यामधनं पास झाली बघा. त्यामुळे लाईटला इथं आणि इथं याच्यामध्ये जो काही हा पोर्शन मिळाला, इथंच लाईट मिळाली ना, म्हणून याला आपण म्हणूया इल्युमिनेटेड रिजन. इल्युमिनेटेड रिजन की जिथं लाईट मिळते ना, व्हाईट, मी इथं म्हटलं होतं ना, हा व्हाईट जो मिळतो ना तो बरोबर इथं मिळेल ना, ओके. आणि त्याच्या बाजूला जे मिळते त्याला जिओमेट्रिकल शॅडो असं म्हटलं जातं. म्हणजे याला जिओमेट्रिकल शॅडो म्हणजे कुठला रिजन, हे जे बँड्स म्हटलं ना बाजूचे, हे बँड्स म्हणजे थोडक्यात हा सुद्धा काय असेल मग, जिओमेट्रिकल शॅडो असेल. दिस इज द फर्स्ट कंडिशन. सो इथं काय झालं बघा, लाईटचं बेंडिंग झालं असं आपण म्हणूया. बेंडिंग ॲट स्लिट झालं का बघा. सो बेंडिंग ऑफ लाईट ॲट स्लिट म्हणतो मी. लक्षात येते का बघा. सो दिस इज द फर्स्ट केस. आपण म्हणूया की स्लिटची केस आहे. स्लिटमधून आपण सोर्स ऑफ लाईट पास केला आणि लाईट आपल्याला पुढे जाऊन मिळाली. पण जी काही पुढे जाऊन मिळाली त्याला आपण म्हटलं इल्युमिनेटेड रिजन. म्हणजे इथं फक्त लाईट मिळते, ही लाईक दिस अशी इमॅजिन होत आहे का बघा, ओके. आणि हा जो पोर्शन आहे तो ब्लॅक होत बाजूला पूर्ण ब्लॅक होत जाणार आहे, म्हणून त्याला नाव काय दिलं, जिओमेट्रिकल शॅडो दिलं. सो दिस इज अबाउट स्क्रीन. हे स्क्रीनवरती आपण बघितलं, हा एक एम आणि हा एक एन पॉईंट मिळाला. सो एम आणि एनच्यामध्ये आपल्याला इल्युमिनेटेड रिजन मिळाला. एमच्या वरती मिळाला त्याला आपण जिओमेट्रिकल शॅडो म्हटलं. ॲज वेल ॲज एनच्या खाली बघितलं जो खालचा रिजन आहे त्यालाही सुद्धा आपण काय म्हटलं, जिओमेट्रिकल शॅडो म्हटलं. सेम आता हीच डायग्राम मी अशी करतो बघा. याच्याऐवजी मी आता काय वापरतो, एक ओपॅक वापरतो. एक ओपॅक बॉडी आहे, ओके. आणि इथं आपला सोर्स आहे, सोर्स. दिस इज ओपॅक बॉडी म्हणतो मी याला. आणि आता याच्यावरती लाईट आपण काय केलेलं आहे, अशी इन्सिडेंट केलेली आहे. तर पुन्हा ही लाईट काय होईल, इथं मिळेल. दिस इज स्क्रीन, दिस इज एम अँड दिस इज एन. आता मात्र ह्याच्या काय होईल, रिव्हर्स होईल बघा. कारण लाईट कुठं आहे, आता इकडं आहे बघा, ही लाईट अशी आली. त्यामुळं हा रिजन आता कसा मिळेल, इल्युमिनेटेड मिळेल, लाईक दिस. सो दिस रिजन इज कॉल्ड इल्युमिनेटेड रिजन, बरोबर का बघा. दिस रिजन इज कॉल्ड इल्युमिनेटेड रिजन. आणि हा जो मिळाला आता तो काय मिळाला सांगा, सेंटरली ब्लॅक मिळाला, ब्लॅक. म्हणून याला म्हणूया जिओमेट्रिकल शॅडो म्हणूया. कळतंय का बघा, जिओमेट्रिकल शॅडो. कन्सेप्ट समजतायत का बघा. इंटरेस्टिंग आहे हे. आत्ता जस्ट सुरुवात आहे. ॲक्च्युली एक मॅथमॅटिकल ॲनालिसिस आहे, ॲनालिटिकल ट्रीटमेंट आहे ह्या डिफ्रॅक्शनची. ती थोडी डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा त्याच्यात बरीचशी इक्वेशन्स आहेत, पण डेफिनेटली तुम्हाला ती चांगल्या पद्धतीने मी समजावून सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला बेसिक डिफ्रॅक्शन काय होतं, आता ह्याच्यामध्ये सुद्धा फ्रेझनेल आणि फ्राउनहोफर असे 2 टाईप्स आहेत, ते आपण पुढे बघूयाच डिटेलमध्ये. पण आता सुरुवात आपण डिफ्रॅक्शनची काय केली, तर डिफ्रॅक्शन म्हणजे काय तर लाईटचं बेंडिंग होतं, बेंडिंग. आणि लाईटचं बेंडिंग हे अशा पद्धतीनं होतं की लाईट तुम्हाला जो काय पॅटर्न मिळतो तो सेंट्रली ब्राईट मिळतो आणि त्याच्या बाजूला जिओमेट्रिकली शॅडोज मिळत जातात, जे की आपण ह्या 2 डायग्रामच्या मदतीनं दाखवायचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही जर पॅटर्न बघितला किंवा त्या दोन्ही डायग्राम जर बघितल्या ज्या कंपॅरेटिव्ह आहेत, ह्या सगळ्यांचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या एक असं लक्षात येते का बघा की सेंटरला मिळालेला एक पॅटर्न आहे आणि त्याच्या आजूबाजूला एक मिळालेला पॅटर्न आहे. सो दोन्हीचं मग कंपॅरिझन करून तुम्ही सांगू शकता की नक्की लाईटचं डिफ्रॅक्शन कसं होतं किंवा कशा पद्धतीनं होतं हे तुम्ही इथं सांगू शकता. लक्षात आलं. सो आय होप की तुम्हाला हे इथपर्यंत समजलं असेल. आज जस्ट आपण डिफ्रॅक्शनची कन्सेप्ट सुरू केलेली आहे. ही कन्सेप्ट पुढच्या लेक्चरला पूर्णपणे संपूया आणि मग याच्याशी रिलेटेड काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे की CET पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत त्याचं डिस्कशन करू. आणि ते झाल्यानंतर मग आपल्या टेक्स्टबुकमधले जे काही पाठीमागचे CETचे क्वेश्चन्स, MCQ क्वेश्चन्स असतील, अनसॉल्ड न्यूमेरिकल्स असतील ते आपण सॉल्व्ह करूया.
तुमचं काम काय, हे दिलेला होमवर्क व्यवस्थित कंप्लीट करणं आणि बुकच्या आतमध्ये जे सॉल्व्ड क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करणं ही तुमची टास्क असेल. बाकी जे अनसॉल्व्ड आहेत त्याचे आन्सर्स मी तुम्हाला इथं देत जाईन, मग ते तुम्ही क्वेश्चन आणि आन्सर पुन्हा केले तरी सुद्धा चालू शकतात. लक्षात आलं? सो बघा आपण थांबूया इथं. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द डिफ्रॅक्शन. नेक्स्ट लेक्चर वी विल कंटिन्यू दिस डिफ्रॅक्शन कन्सेप्ट आणि ऑलमोस्ट हा डिफ्रॅक्शनचा पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला संपू आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चन्स डिस्कस करूया. तोपर्यंत हे व्यवस्थित करा. याच्यामध्ये काय आजच्या लेक्चरमध्ये जर काही शंका असेल तर तसा मेसेज पोस्ट करा, आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. सो आपण थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.